परत तांदूळ घेतले, कोणी डायरेक्ट स्किप करून शेवटचा बघायला घेतला, मग त्याला माहित व्हायला पाहिजे ना. तांदूळ घेतले, चणा डाळ घेतले, उडदाची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली, थोडेसे पोहे. वा. सो हे गाइस, सर्वांना गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू रोहन रिअल ब्लॉग्स. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज हे आत्ताच आले आहेत आणि जेवले वगैरे, आणि पिऊ आमची बघते TV, आणि आमच्या मम्मी वगैरे सगळे गेलेत बेलवलीला. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज तुम्हाला आमच्या चॅनलवर काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. दिवाळी येत आहे. हा, तर दिवाळी येत आहे. शॉपिंग वगैरे सर्वांची झाली असेल, आमची पण थोडीफार झाली आहे, पण आता फ्रायडेला आहे आमची थोडीफार झाली, थोडी राहिले. फ्रायडेला आम्ही परत जाणार आहोत, तो पण मी ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ करायला जमत नाही आहे. नवरात्र होतं, नवरात्रीमध्ये मी पण इथं नव्हती, 9 दिवस तिकडे होती. तिकडे तर मी शूट केलाच नाही काही. तर ठीक आहे, तर आता व्हिडिओकडे आपण बोलूया. तर मी आज दिवाळीचा पहिला पदार्थ बनवणार आहे, ते पण आहे फर्स्ट चंपाकली. चंपाकळी मी पहिल्यांदाच बनवणार आहे ते. सो माझ्यासाठी नवीनच आहे. चंपाकली. दुसरं चकली पण बनवायची आहे. चकलीचं भाजणी वगैरे सगळं मी पीठ रेडी करून आणले. तर भाजणी कशी केली ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी पहिल्यांदाच बनवणार आहे, माझं फर्स्ट ट्रायल आहे. तुम्ही सगळे बनवतच असाल, तर तुम्ही कशा प्रकारे बनवणार तेही मला सांगा. आणि तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून जा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. नेक्स्ट ब्लॉग टाकला की नोटिफिकेशन आला पाहिजे तुझ्या स्क्रीनवर. तर इथे आली आहे आमची बाबू. बाबू आत्या काय पोटे. अच्छा, हो. तर मम्मीने पाठवलंय, तीळ सांगितले मम्मीने मी आणायला, सफेद तीळ आणि हे मिरची पावडर आहे मला चकली बनवण्यासाठी. तर ठीक आहे, मम्मीने सगळं साहित्य तर पाठवलं तर आहेच. ऍक्च्युली मी तीळ आणायला विसरलेली, आम्ही हे पण विसरलेले. चलो, तर कंटिन्यू राहा. आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतो काय काय बनवणार आहे. चंपाकली, चकल्या अजून. तर आधी मी चंपाकलीच बनवणार आहे. तर त्याचं सगळं सामान वगैरे काढून घेते. आणि चंपाकली काय पटकन होईल का माहिती नाही, पहिल्यांदाच बनवते मी. त्यानंतर मला चकलीचं पण करायचं आहे. आणि भाजणी वगैरे मी रेडी करून ठेवली आहे. सो भाजणीचं सगळं साहित्य जे म्हणजे मी कशी केली ते पण मी तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये. तर चला कंटिन्यू आहे आमचं. तर इथे आमची पिऊ बघा कशी बसली आहे, कॅट व्हिडिओज बघत. तू माऊ काय करते? ती बोलते माऊ भाजी बनवते. ठीक आहे, तर ही इथे TV बघत बसली आहे. तर आपण आता आपल्या व्हिडिओकडे बोलूया. तर आता आधी चकली बनवते की चंपाकळी? तर ठीक आहे, मी पहिले चंपाकळीच बनवते, चकली आता नंतरच बनवते. तर आमच्या झाडाला एवढ्या पपया आल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता मी खूप कन्फ्यूज आहे की मी पहिले काय करू, चकली बनवू की चंपाकली. तर माझा असा विचार चालू आहे की चंपाकली पटकन होऊन जाईल माझी. तर मी आता चकलीच करायला घेते. तर पीठ वगैरे सगळं रेडीच आहे ना, दळून तर मम्मीने काल आणलंच आहे. तर मी आता पीठ वगैरे मळायला घेते आणि तुम्हाला दाखवते. मी यांना पहिले बोलून घेते सोबतला, म्हणजे मला हेल्पला थोडीशी. हो, इकडे या. आजचं वातावरण मस्त आहे. आणि आज थोडं पण ऊन नाही आले, असं जरा सावलीच आहे. कारण की मला पोहे ठेवायचे होते उन्हामध्ये, म्हणजे माझा चिवडा पण उद्या किंवा परवा झाला असता. 2 दिवस मी पोहे जरा उन्हात ठेवते, त्यानंतर भाजून चिवडा करते. चिवडा खूप मस्त होतो. तो गाईज प्लॅनिंग मध्ये थोडीशी चेंज केलेला आहे त्यांनी. चंपाकली कॅन्सल आणि चकली ऍड केलेली आहे. सो तुम्हाला बघू शकता, मी कालच मम्मीकडून भाजीचं पीठ, हा मस्तच मिळतो ना भाजी, पीठ रेडी करून आणलं चकलीचं, बघू शकता तुम्ही. आणि इकडे काहीतरी आहे, आणि आमचे पप्पा आले आहेत. शेंगा. तर इथे मी हा एक टोप भरून पीठ घेतलं चकलीचा, सेम मापाचं टोप, सेम क्वांटिटी पाणी घेतले. जेवढं पीठ तेवढंच पाणी. तर आता हे पाणी मी या टोपात उकळायला ठेवते. तर मी इथे ठेवलं पाणी तापवायला.
याच मापाने एकच टोप पाणी घेतलंय, तेवढंच पीठ घेतलंय. जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचंय. ह्याने बोलले हे सफेद तीळ चकली पाणीला उकळ आले की त्यात तीळ, मीठ आणि मिरची पावडर टाकून मस्त उकळ देणार आणि मग पीठ टाकून शिजवणार. पीठ नंतर मग मळायचं आणि डायरेक्ट चकल्या पाडायचं आणि त्याला झालं चकल्या. ह्या खातात शेंगा. कोणत्या शेंगा या सांगायचं नाही, नाव नाही माहिती, बोला ना. माहिती मला काय नाव नाही माहिती. सांग मला. मी सांगतो, तुम्ही सांगा. सगळं मटेरियल घेतलेलं आहे. बांधून घेते, केस पारायला नको. पोटे मासूल पण लागतो. मिरची पावडर ती काश्मीरी लावून मिरची पावडर पपाया कधी दाखवलंस? हा काल मगाशी दाखवलं, काल पण दाखवलेलं ना आपण. इकडे हा गरम करत ठेवलं. तर आता मी आज टाकते मीठ वगैरे. हा पाणी अजून उकळायचं आपल्याला. बाकी करंजी वगैरे कधी करणार आहेस? फरल, चिवडा, एक दिवस मग एक ब्लॉग होईल तो. तर मीठ टाकले. आता मी तीळ टाकून घेते. तुम्ही ती एक मळू शकता का? म्हणजे असं एक मोज 1 2 3 4 मोजल्या म्हणते की ते माहिती का? 1 लाख आहेत. कोटावाड्याला मोजून बघ. चलो ती थोडीशी जास्तच टाकते मी, काही चकलीला वरती ते दिसली ती भारी असत चकली. यात टाकते मिरची पावडर. जास्त तिखट नको ना व्हायला. एक पॅकेट टाकायचं. नाही थोडंसं टाकलंय मी, म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला तिखट हवा ते तिखट. तिखट कशाला? चकल्या पण तिखट करायचं असतात ना तिखट. मिक्स करायचं. गॅस चालू आहे का? पाणी होईल मग लो फ्लेम. तर आता पाणी उकळेपर्यंत मी तुम्हाला याची रेसिपी सांगून देते. या पिठामध्ये मी काय काय ऍड केले तर मोजणी प्रमाणात सांगते. मी मोजणी प्रमाणात तुम्हाला सांगते आता. तरी मी यात ना 4.5 ग्लास तांदूळ घेतलेत. त्यानंतर मग 2.5 ग्लास चणा डाळ. त्याच्यानंतर खाली परत मूग डाळ घेतले, उडदाची डाळ घेतली आहे आणि थोडेसे साबुदाणे घेतले 1 वाटी पोहे घेतलेत. आणि मग हे जे बाकी आहेत ना तांदूळ, चणा डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ हे सगळं मी स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये धुवून रात्रभर मी पंख्याखाली सुकत ठेवले. आणि मग सकाळी मस्त भाजले त्याला मी 10-15 मिनिटं असं, म्हणजे चांगले असं लालसर. थोडेसे जास्त पण नाही भाजायचे की करपूस होऊन जातील. नॉर्मल बारीक गॅस म्हणजे बारीक फ्लेम करून तुम्हाला भाजायचे ते. 4 जिन्नस मी भाजून घेतलेत. त्यानंतर मग उद्या जायचं आहे. कुठे? उद्या काय गुरुवार आहे ना? हा, तर उद्या माझा गुरुवार आहे स्वामी समर्थांचा. तर मला जायचंय मठामध्ये, म्हणजे मी दर गुरुवारी जाते. तर उद्या आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. कुठे? पनवेल ठिकाण ना, मानघर. हा मानघरला जाणार आहोत. पहिल्यांदा चालते इकडे. मी पळसदरीला मी 2-3 वेळा गेली आहे. तर मानघरला जाणार आहे मी आता इकडे. उद्या मला हे संध्याकाळी जाऊ आपण. बाबू नैवेद्य वगैरे रेडी झाला माझा. नैवेद्य दाखवेल स्वामींना. त्यानंतर मग मानघरला जाऊ आम्ही. मम्मीने पण घेऊन जाणार आहे मी. तर हा, तर हे सगळं भाजून वगैरे घ्यायचं आणि नंतर थंड झाल्यावर आणि त्यात धणे आणि जिरं पण टाकायचं आहे भाजून त्यातच. त्याशिवाय काय टेस्ट नाही आणि किंवा स्मेल एक प्रकारे येतो ना, तो नाही आहे. तर ठीक आहे. आणि भाजून झाल्यावर मग मी हा पीठ मस्त इथे मम्मीने दळून आणलंय. आणि दळण करताना तिकडे म्हणजे जिथे पण तुम्ही जाल त्यांना सांगायचं की गहू जर असेल दळत तर गव्हावरती नाही करायचं ते पीठ. चकल्या मग चांगल्या नाही होणार. तुम्हीच पिता ते. हा, तर मी पण नाही पित. मला पण नाही आवडत. मला आवडतच नाही. तर इथे हे पाणी आता गरम होत आले. वाफ पण बघू शकता येते. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. तुम्हाला वाफ दिसते का? काय पिताय तुम्ही? मोचेटो. मला द्या थोडस. मोजेटो. मोचेटो. माझी पिऊ बसली इथे बाबांसोबत. बाबा पण म्हणजे पप्पा आहेत आमचे, तर पप्पांसोबत बसली ती बाहेर टीव्ही सोबत. द्या ना.
दात बघ कसलं चमकतान. त्यात मी ते पीठ मस्त टाकते. मिक्स झालेलं आहे आणि आता ते पीठ ऍड करते. थोडं थोडं टाकून असं हलवायचं आहे. त्याने काय होतंय? पीठ चांगलं घट्ट शिजून बनवतो निघतं. पीठ चांगलं शिजून निघतं. ओके. तर बघू शकता इथे माझं पीठ आता मस्तपैकी घाटून झालंय. थोडंसं वाफ द्यायला ठेवते मी 5 मिनिटं आणि माझा हे इथला पसारा उचलते. आता पीठ आपल्याला डायरेक्ट मळायचं आहे. असते थोडंसं मळायचं पीठ. असते. चलो कंटिन्यू राहा सोबत आमच्या. खूप मेहनत लागली मला एवढं सगळं पीठ मळायला. खूप जास्तच पीठ झालेलं माझं. त्याला थोडं थोडं असं घेऊन मी परत थोडंसं असं मळून चकल्या बांधणार आहे आता. तर आपलं हे 1-1.5 किलोचं पीठ रेडी झालं आहे माझं. बघू शकता कलर बिलर. तर हा माझा चकलीचा साचा. याला थोडंसं मी आतून तेल लावून घेतलंय. एक आता आपण चकली काढून घेऊया. याचे किती चकले होतील सांगू ना सगळं तरी पण अंदाज? होईल तरी पण 50-60. 50-60. त्यातल्या 10-12 तूच खाशील. आज नाही खायचं आपल्याला. मग कधी? दिवाळीलाच. नैवेद्य दाखवल्याशिवाय. हा मग नैवेद्याला किती दाखवायचं? नाही झाल्या. चलो तर बंद होतं. तेल लावलंय का तेल असं काय? आतमध्ये? आत तेल लावावं लागतो ना. हो थोडंसं तसं नाही परफेक्ट असं बनणं होतं. नाही झाले अजून. झाला फायनल तो बंद. टाईट कर मस्त. आता चकली 1 2 3. स्वामी. तर बघू आता मस्त चकल्या पडतात. अजिबात तुटत नाही आहेत. याचा अर्थ पीठ परफेक्ट झाले म्हणून आणि उकळून सुद्धा. तर हा जो पीठ आहे तो मी मळलाय माझ्या स्वतःच्या हाताने. त्यामध्ये एकच चकली काढली. तर बघू शकता माझी चकली तुम्ही. आता ही तळल्यावर कशी होते ते पण बघायचंय. मला क्रेडिट दे. मी मळला तो पीठ. थँक्यू. Thanks. Love you. चलो तर इकडे सुरुवात झालेली आहे चकल्या बनवण्याची. पेपर कुठून आणलंस? काय करणार नाही. भूषण भाऊंची. एकदम परफेक्ट. लगेच फ्राय करायच्या ना का थोडा वेळ ठेवायच्या असतात? हा थोडस असं नाही. मी एकटीच आहे ना. आता ताई आली ना हेल्प करायला. चकली करताना काय स्टाईल मध्ये बनवायची चकली. मी शिकवलं कसं बनव ना. कसं एक पाय वरती करून करू. बांगरी येत आहे ते बघ. व्हिडिओ घेऊन ना देत. व्हिडिओ घेत नाही. कसा काय? मी बरोबर येतोय बघ. काहीच कमेंट करू सांगा. आहे का कोण आपल्याला का व्हिडिओ घेणार? बस मला वाटतं हे दिवस जायला वाटतं. तुटलेली आहे अशा प्रकारे. माझा हात लागला. चलो आता हे एक एक करील नंतर दाखवतो फ्राय होताना. ओके गाईज आणि मंडळीज इकडे पाहू शकता तुम्ही. अरे आकार वय हे फ्राय केलेले आहेत. हा टाकलंय मी. तळायला सुरुवात केली. वा पटापट नैवेद्य दाखव. पटापट नैवेद्य दाखव. इकडे पिऊ तू काय करते? ओय भाजी करते का? मला देशील ना? हा ना. गजब बेइज्जती है. तर नवीन सदस्य
वा 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 वा. द गुड्डी पाटील, द गुड्डी पाटील इकडे आलेले आहेत चकलेल. काय करता का मित्र? मी शिकवलं असं कर ना, काय तू पण शे. सो मंडळीज इकडे झाले फ्राय. ए BCD जाना निवेद दाखव, खायला होईल. ती भाजी करतोय, भाजी करते. चलो मम पाहिजे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडे चकल्या रेडी झालेल्या आहेत आपल्या. काय इडल्या आता सांग काय काय लागतं बनवायला सामग्री, परत सांग. परत कोणी डायरेक्ट स्किप करून शेवटचा बघायला घेतला, मग त्याला माहित व्हायला पाहिजे ना. तांदूळ घेतले, चणा डाळ घेतली, उडदाची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली, थोडेसे पोहे, थोडेसे साबुदाणे, धने, जिरं. ओके चला तर गाईस आणि मंडळीज, तुला वाटलं मी काय बोलल? बोल, तुला वाटलं दुसरं काय करू का? एंड ब्लॉग हा कर मग एंड. चंपाकली बनवायची आहे मला. कधी? उद्या मी ते व्हिडिओ घेईलच. पप्पा दिसता मग घातल्या. चलो बाय बाय. ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. चकलीसाठी पण एक आणि घंटा दाबायला विसरू नका, चेने करून नोटिफिकेशन तुमच्या ब्लॉगवर येईल. चकलीसाठी एक लाईक. बाय बाय.